नमस्कार मंडळी, राम राम. तर एवढी मस्त नटून तटून मी कुठे चालले, तर आमच्या सगळ्या महिलांचा लाडका विषय म्हणजे हळदी कुंकू. आज चौथा गुरुवार होता आणि लेट पोस्ट करते आणि त्यासाठी आम्हाला हळदी कुंकूसाठी बोलवलं होतं. आणि पहिल्यांदा गेलो आणि त्या ताईकडे छान पूजा केली होती, त्यामुळे आधी तिथे दर्शन घेतलं, पूजा नमस्कार वगैरे केला आणि आम्ही निघालो तिथून दुसऱ्या घरी जाण्यासाठी. एकाच दिवशी बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकू होतं, त्यामुळे हा व्हिडिओ सगळा हळदी कुंकाचा स्पेशल ब्लॉग म्हटलात तरी चालेल. आणि त्या ताईंनी सगळ्यांना आम्हाला हळदी कुंकू दिलं, वाण दिलं आणि मग आम्ही वाण घेतलं आणि तिथून आम्ही निघालो. ताईंच्या घरी हळदी कुंकू झालं, तिथेच आम्हाला टीचर भेटलं आणि टीचरांनी त्यांच्या घरी आम्हाला घेऊन गेले आणि तिकडे पण आम्ही हळदी कुंकू केलं आणि इकडेही त्यांनी छान पूजा मांडली होती. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या म्हणजे जे गाववाले आहेत त्यांच्या घरी. ही आहे नूतनताई आणि ही तिची भाऊजबाई. ह्या दोघी नणंद भाऊज आहेत. इतक्या छान आणि गोड तयार झाल्या होत्या हळदी कुंकूसाठी. खरंच त्यांना बघून छान वाटलं आणि यांच्या घरी मी पहिल्यांदाच आले होते आणि मलाही पहिल्यांदा त्यांनी निमंत्रण दिलं होतं. सो आम्ही हळदी कुंकूला आले, छान हळदी कुंकू घेतलं, वाण वगैरे घेतलं. वाणामध्ये त्यांनी मोठाच्या मोठा डब्बा दिला होता, सो तो घेतला आणि मग आम्ही घरी निघालो. पूजा इतकी सुंदर केली होती त्यांनी मंदिरामध्ये त्यांच्या, खूप छान. आणि इकडे त्यांच्या नूतनताईंनी म्हणजे जी माझी मैत्रीण आहे तिच्या घरी पूजा केली होती, ती बघण्यासारखी होती. ही आहे नूतनताई. तिच्या घरची जी पूजा होती ती खरंच खूप सुंदर केली होती, मला प्रचंड आवडली. त्यानंतर पवार मॅडमकडे गेलो, तिथेही छान आम्ही हळदी कुंकू केला आणि नंतर लास्ट झाला तो म्हणजे वंदुताईकडे. दरवर्षी वंदुताईकडे लास्ट गुरुवारी हळदी कुंकू असतो, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो. तिकडे पुरणपोळीचा बेत होता, सो आम्ही जेवण वगैरे तिकडून आलो. असा झाला आमचा आजचा गुरुवार. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका.